शुभ असते आपण मॅन ऑफ द मॅच देतो आणि भावेश आपल्याला पाहायला मिळतील. चला आपण देखील या. भावेश जबरदस्त कामगिरी आपली पाहायला मिळाली. आपण मॅन ऑफ द मॅच असाल. जबरदस्त कामगिरी करत मॅन ऑफ द मॅच चा हकदार आपल्याला भावेश पाहायला मिळतो आणि मान्यवरांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. जबरदस्त मुकाबला देखील पाहायला मिळेल. थँक्यू सो मच मनीषजी बागले सर. टेनिस क्रिकेटचा एक जबरदस्त आवाज. आज या आवाजाची दखल संपूर्ण महाराष्ट्रभर घेतला जाते. यस तर आपण भावेशला मॅन ऑफ द मॅच देतोय. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये थोडीशी चर्चा देखील आपण करू. हल हल 3 balls 1 run. Yes. Subhash Tukhanka. Straight drive, cover drive, beautiful boundary. वाह काय स्ट्रोक खेळलाय. मुंबईची मरीन ड्राईव्ह आणि त्यापेक्षाही लाजवाब कव्हर ड्राईव्ह होती. काय फटका आहे. या फटक्याचे चटके जरूर बसतील. आणि प्रवीण कनका दे दणका का बॅटिंग करतायत. आलाय चौकार. धावसंख्या फलकावरती 5 या आकड्यावरती. घनश्याम शिंदे टेनिस क्रिकेटचा लाडका पप्पू मैदानावरती देखील आहे. दुसरीकडे आपल्याला प्रवीण कनका पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला सुभाष पाहायला मिळतील. आर्यन देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या सोबतीला सीए अक्षय अय्यर सरांना देखील आपण पाहतोय. भारतामध्ये ज्याप्रमाणे श्रेयस अय्यर IPL मध्ये, आमचा अक्षय अय्यर त्याप्रमाणे अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेट मध्ये. अक्षय अय्यर आपलं देखील विशेष आभार असेल. ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये ज्यावेळेस आम्ही असतो आमची भरपूर काळजी तुमच्या वतीने घेतली जाते. त्याबद्दल आम्ही मनापूर्वक आपला आभार व्यक्त करतो. श्री तिसाई चॅलेंजर्स संघाला थोड्याशा मार्जिनने जिंकणं गरजेचं आहे. दुसरीकडे गोत्रो होऊ शकतात जर वियंग पॅकर्स मासगाव या मॅच मध्ये खेळला. वाह काय स्ट्रोक आहे. शुभमन गिल स्टाईल मध्ये VVS लक्ष्मण गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल मध्ये कट केलाय आणि बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लावलाय गॅप आणि शोधलाय गॅप. गाडी पोचली आहे डेस्टिनेशन वरती. आलाय हा जबरदस्त 4 धाब्यांसाठी खणखणीत चौकार. चौकार देखील पाहायला मिळतोय. फलकावरती धावा आपल्याला 9 पाहायला मिळतील. गोलंदाज देखील तयार मैदानावरती. सुभाष आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळेस देखील मैदानावरती आपण पाहू शकतो झाली ती मात्र मिस्टेक. व्हाईट बॉल पंचांचा इशारा देखील येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक 10 ऑन द बोर्ड. गॉड ऑफ क्रिकेट सर सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक मैदानावरती अर्जित होत असताना 10 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज देखील तयार मैदानावरती. यावेळेस काय स्ट्रोक आहे. जबरदस्त स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे
आलाय चौकार पहिल्या षटकाच्या अखेरीस. फलकावरती धावा आपल्याला 14 पाहायला मिळतील. आपण एक बाईट घेणार आहोत. मागील मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी ज्या खेळाडूने केली तो आला नाही, त्याला आणलं गेलंय. नाव या खेळाडूचा भावेश. हा वाटतोय मासूम, पण याच्या चेहऱ्यावरती जाऊ नका. जबरदस्त कामगिरी करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. भावेश अडचणीमध्ये संघ होता. विनर मध्ये मॅच होती. एका संघाचा विजयरथ थांबवायचा होता. अशा वेळी बेस्ट वर्सेस बेस्ट आणि तुझ्या खांद्यावरती जबाबदारी होती. कसं त्यावेळेस वाटत होतं? काय नाही, नॉर्मली खेळत होतो आपण. बॉलिंग टाकायची होती. टीमचा भरोसा होता. 2 मॅच झाले, शेवटची ओव्हर टाकतोय, लास्टची ओव्हर पण टाकतो. आयोजनाबद्दल काय म्हणशील? आमचं सागर दादा पावशे चिट्टू दादा बद्दल काय म्हणशील त्याच्या आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप चांगलं आहे. चिट्टू यांचं सर्व कंपनी असते आणि खेळायला मजा येते. सर्कल बाउंड्री क्या बात आहे. अभिनंदन. हे होते आपल्या सोबतीला जबरदस्त कामगिरी करणारे भावेश. जाऊया आपण लगेच पुढील जो सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो सामना देखील सुरू झालाय. पहिलं षटक समाप्त झालं. धावसंख्या फलकावरती आपल्याला 14 पाहायला मिळतात. आशिष मैदानावरती पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आशिष खांद्यावरती जबाबदारी. स्ट्रायकिंग एंड वरती टेनिस बॉल क्रिकेटचा लाडका मिस्टर जेंटलमॅन अर्थातच घनश्याम शिंदे पप्पू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. धावफलक 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. बॉल बॅक ड्राइव्ह रनआउटची संधी होती. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. इम्पॉर्टंट मॅच मध्ये इम्पॉर्टंट खेळाडूंचं खेळणं अतिशय महत्वाचं असतं. जब बचेंगे तभी तो लढेंगे, सर सलामत तो पकडी पचस. आणि त्यासाठी सर मी म्हणेल पहिली विकेट महत्वाची आहे. विकेट टिकून खेळणं गरजेचं आहे, कारण दोन्ही खेळाडू दोबाई और दोनो थबाई मैदानावरती जबरदस्त बॅटिंग करण्यासाठी दोन्ही खेळाडू ओळखले जातात. टीम कडे परमेश सारखा देखील एक जबरदस्त खेळाडू, शनी सारखा एक जबरदस्त गोलंदाज, किशन सारखा एक जबरदस्त खेळाडू देखील आहे. त्यामुळे मजा येईल. मैदानावरती ज्या प्रकारचं क्रिकेट देखील खेळलं जाईल. धावफलक 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज देखील तयार. पुन्हा एकदा यावेळेस देखील फटका जबरदस्त झाली आहे. मिस्टेक आणि घनश्याम शिंदेचा वार नाही जाता खाली. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. घनश्याम शिंदे पप्पू यांच्या बॅट मधून आलेला हा चौकार आणि चौकाराच्या साथीने फलक जाईल 18 या आकड्यावरती. आमच्या समालोचन कक्षामध्ये आपल्याला अक्षय अय्यर देखील पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे आयपीएल मध्ये चर्चेत असतो श्रेयस अय्यर, अंडरआर्म क्रिकेट मध्ये नेहमी अक्षय अय्यर चर्चेत असतो. जबरदस्त खेळाडू आहे, जबरदस्त आमचं काळजी घेणारा मॅनेजर आहे. फार चांगली मॅनेजमेंट अक्षय अय्यर यांच्या वतीने नेहमी आम्हाला पाहायला मिळते. साई पाल देखील आमच्या सोबतीला जॉईन झालेत. एक जबरदस्त स्कोरर आहेत. साई पाल शांत, संयमी पण तितकेच घातक गोलंदाज आणि त्या सोबतीला जबरदस्त असे स्कोरर. त्यांचं देखील विशेष आपण कौतुक करणार आहोत. फलकावरती धावा आपल्याला 19 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. धावसंख्या फलकावरती 19. 4 बॉलचा खेळ झाला. 2 बॉलचा खेळ शिल्लक. यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. बॉल पडल्यानंतर आर्यन थोडासा वळण घेतोय. वळणारे बॉल अगदी घातक असतात हे आपण नेहमी पाहिलं. आर्यन वळणारा बॉल होता. आलाय बॉल डॉट. शेवटचा बॉल पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आर्यन असं म्हटलं जातं की हायवे वरती वळणारे रस्ते आणि क्रिकेटमध्ये वळणारे चेंडू अगदी घातक असतात. ते घातक गोलंदाजी मैदानावरती होती. डॉट बॉलने षटकाची देखील केली आहे सांगता. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना पाहायला मिळेल 2 आणि 2 षटकांच्या अखेरीस जाफलक पाहायला मिळतोय, जे मात्र बिनबाद 19 या आकड्यावरती.
पिंजरे से बाहर निकल के तो देख तू खुद में एक सिकंदर आहे. गोलंदाजाला आता तेच सांगणं गरजेचं आहे. ऋषिकेश बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःला या खेळाडूला सिद्ध करावं लागेल. सळंग अडचणीमध्ये समोर जे दोन खेळाडू खेळतात त्यांच्याकडे गुणवत्ता पोटेन्शियल आहे आणि त्याला परफॉर्मन्स मध्ये डिलिव्हर करण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं झिजक नाही करत आहेत. जबरदस्त कामगिरी करत असताना आता गोलंदाज ऋषीला कमबॅक करावा लागेल. यावेळेस देखील मैदानावरती झाली आहे मिस्टेक. फलंदाजाच्या वतीने रनआउटची संधी होती. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहिलं नाही, सरळ थ्रो केला. आली आहे मैदानावरती सिंगल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचली ती म्हणजेच 20 रन्स. फलकावरती धावा 20 आपल्याला पाहायला मिळतील. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 30 प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळेल. 30 षटक प्रगती पथावरती गोलंदाज देखील तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील कट केलाय, लावलाय मॅप, शोधलाय गॅप आणि गाडी पोहोचली आहे डेस्टिनेशन वरती. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. 4 चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या साथीने फलक देखील पुढे जाईल. धावसंख्या फलकावरती बघता बघता पाहायला मिळते 24 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. आमचं देखील भाग्य की आमच्या समवेत स्कोररच्या भूमिकेमध्ये सीए अक्षय अय्यर सर आमच्या सोबतीला जॉईन झालेत. कौतुक असेल त्यांचं देखील. ट्रिपल एस लाईव्ह ची संपूर्ण टीम, भरपूर मेहनत त्यांची देखील त्यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करणार आहोत. यावेळेस डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यस, आपण पाहू शकतो रिव्ह्यू घेण्यात आला. सॉफ्टकॉल वाईड असेल त्यामुळे आता तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. दूध का दूध पानी का पानी और इस रिव्ह्यू के बाद अगली कहानी. यस यस यस, तुमचा सिग्नल आहे डॉट बॉल आणि रिव्ह्यू घेण्यात आला. सर रिव्ह्यू बॅटिंग टीमचा आहे. चेक केलं जाईल, सातत्याने रॉक अँड रोल करण्यात येईल. तुर्तास आपण पाहू शकतो व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. आमचे अशोकभाई यांची देखील उपस्थिती. अशोकभाई वेलकम. आमचे लाडके मित्र सर्वेश ते देखील उपस्थित आहेत. वेलकम सर्वेश, आपलं देखील सहर्ष स्वागत. तसेच रोहन शिले सरांना कोण विसरेल. अंडरआर्म क्रिकेटचे MS धोनी काय बॅटिंग करतात, काय किपिंग करतात. बघता क्षणी प्रेमात पडावी अशी किपिंग असते. रोहन सरांची एक वेगळी अदा आहे. जॉर्ज 11 नवे मी म्हणेल संपूर्ण महाराष्ट्र टीमची जर टीम बनवली ना त्याचा देखील कॅप्टन असेल आमचा रोहन भाऊ. इतका जबरदस्त खेळाडू आहे. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतात दादा आमचे मुकेश दादा दवे, यांचं देखील मी विशेष कौतुक करेल. चेहऱ्यावरती नेहमी स्मित हास्य असतं आणि आपल्या स्मित हास्याने संपूर्ण मन जिंकणारे आमचे मुकेश दादा आहेत. आणि पाठीचा कणा आहे, बॅकबोन आहेत, कंदे समर्थक आहेत. दादांची एक हाक आपण म्हणतो ना की दादांना कॉल आणि विषय सॉल्व, असे आमचे मुकेश दादा आहेत. ही हाक तुमची, मदतीला साथ आमची. मुकेश दादांचं देखील आपण विशेष कौतुक करणार आहोत. तसेच आम्हाला पाहायला मिळतील अनेक सारे मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. सर्वांचं आपण विशेष देखील कौतुक करणार आहोत. तुर्ताच टेक्निकल रूम मध्ये आपण पाहू शकतो चर्चेंना उदान आलंय की एक्झॅक्टली काय असेल. इम्पॉर्टंट डिसिजन आहे, इम्पॉर्टंट डिसिजन आहे, इम्पॉर्टंट डिसिजन आहे. आणि डिसिजन देखील व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. म्हणजे बॅटिंग टीम ने रिव्ह्यू रिटेन केलाय. इसे कहते हैं अपना इक्का तभी दिखाओ जब सामने वाला बादशाह निकाले. आणि तो इक्का देखील पाहायला मिळतोय. चला मॅचला सुरुवात करायची आहे लगेच. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. 25 ऑन द बोर्ड. 25 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील.
यावेळेस देखील ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, शॉर्ट लेग मध्ये रनआउटची संधी आणि पंचांकडे अपील देखील जोरदार आहे. तिसऱ्या पंचांची मागणी देखील करण्यात आली आहे शेखर सरांच्या वतीने. सॉफ्ट सिग्नल आउट आहे ना सर? येस आउट आहे सॉफ्ट सिग्नल. आणि येस फिंगर अप ओ यू टी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय फलंदाज होत असताना बाद विकेटचा पाता डीजे. थँक्यू डीजे. मैदानावरती आलाय अंबरनाथ टेनिस बॉल क्रिकेटचा लाडका विराट कोहली अर्थात परमेश कोहली मैदानावरती पाहायला मिळतोय. अंबरनाथचे दोन खेळाडू या संघामध्ये आहेत, एक आमचे किशन आणि दुसरीकडे आपल्याला परमेश देखील पाहायला मिळतील, ज्याला लाडाने बकासूर असं म्हणतात, असा मिस्टर बकासूर परमेश मैदानावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती या धावफलक 25 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. परमेशच्या खांद्यावरती जबाबदारी प्रवीण कनकाच्या खांद्यावरती या. हे दोन खेळाडू आहेत, या दोन खेळाडूंनी जबरदस्त आतापर्यंत कामगिरी केली आहे, पण या मॅच मध्ये आता चांगली कामगिरी करावी लागेल. आणि गोलंदाज पुन्हा एकदा तयार ऋषी, ज्या ऋषीने देखील अप्रतिम कामगिरी प्रत्येक मॅच मध्ये केली आहे. प्रत्येक मॅच, प्रत्येक बॉल आणि प्रत्येक बॉल वरती आपल्या नावाची छाप सोडली आहे. यावेळेस देखील फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. ताकद नाही तर नजाकत दाखवली आहे भावाने. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, बॅकवर्ड पॉइंटला चिरून फाडून भेदून बॉल सीमा पार चौकार. डीजे ज्याची आबाळ समकाया धगधगता सूर्यही झुकतो आणि वंदितो प्रभू शिवर आहे. आमचे डीजे मास्टर यांच्या वतीने फार चांगलं संगीत, त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करणार आहोत. फलकावरती धावा आपल्याला 29 पाहायला मिळतात. थर्ड मॅन मध्ये फिल्डिंग अप्रतिम, रनआउटची संधी नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. आता परमेशच्या खेळीचा अंत की कोणाचा अंत? प्रवीण कनका की परमेश, कुठला खेळाडू? येस स्ट्रायकिंग एंड वरती का? येस, दोन्ही चेक करूया आपण, दोन्ही चेक करू. इम्पॉर्टंट मॅच आहे, इम्पॉर्टंट मॅच. आणि या मॅचची गोल्डन विकेट प्रवीण कनका मैदानाच्या बाहेर. ही फार मोठी गडी आहे या मॅच मध्ये, कारण ज्या वेळेस कावळा बसायला, फांदी तुटायला, स्टेशनवर जायला, ट्रेन सुटायला, धावा बनवायला आणि त्याच वेळेस प्रवीण कनकाचा विकेट जायला वेळ झाली. एक फलंदाज बाद आहेत. विकेटचं पतन बॉल झालेत आतापर्यंत 5. शेवटचा बॉल. तो म्हणजे आमचा सागर पावशे चिट्टू दादा.
काय त्याची मेहनत आहे, काय त्याची स्पर्धा आहे. जबरदस्त आयोजन, नेत्रदीपक नियोजन. इतकी जबरदस्त स्पर्धा असते की मुंबईचं क्रिकेट असो किंवा कुठलाही क्रिकेट असो, मित्रांनो महाराष्ट्राचा प्रत्येक खेळाडू स्वप्न पाहतो सिट्टू पावशे यांच्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. ही कमाई आहे सिट्टू दादाने कमवली आहे, कारण त्यांनी जे आयोजन केलंय, जे त्याने नियोजन केलंय ते अगदी लखलखत खणखणीत सोन्यासारखं खणखणीत नाणं आहे. यावेळेस देखील थर्ड मॅच आपल्याला पाहायला मिळेल. रनआउटची संधी होती मात्र मैदानावरती आली आहे एका धावेच्या मदतीने एंड ऑफ अ थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना 2 गडी बाद. फलकावरती धावा 30. 30 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. मैदानावरती टीम खेळत असताना श्रुती साई चॅलेंजर्स. नाही, चर्चा केली जाते साईपाल यांच्या सोबत की पुढच्या वर्षी काय करावं. आणि चिट्टू दादाची ही मेहनत आहे की महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा प्रत्येक खेळाडू स्वप्न पाहतो की चिट्टू पावशेची स्पर्धा कधी येते. ही ओळख आहे चिट्टू दादाची. फलकावरती धावा 30. 30 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर. आणि यावेळेस बॅटची कडा. थर्ड मॅन मध्ये फिल्डर आहे. थोडस वाईट थ्रो. येत्या जानेवारी मध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरची एक अशी स्पर्धा, अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेटचा प्रत्येक चाहता ज्या स्पर्धेची वाट पाहतो, कल्याण प्रीमियर लीग KPL चं बहरदार आयोजन येत्या जानेवारी महिन्यामध्ये. आणि त्याची उत्कंठा आतापासूनच शिगेला जाऊन पोहोचली आहे. आणि MCL देखील फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये पाहायला मिळेल. यावेळेस झाली आहे मिस्टेक. फलंदाज झालेत बाद. मैदानावरती अंबरनाथ क्रिकेटचा विराट कोहली अर्थात परमेश कोहली मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का. गडी गमावलाय तिसरा. श्रुती साई चॅलेंजर संघाने. 1 मोर विकेट डाऊन. तिसाई चॅलेंजर्स संघाचं आपल्याला पाहायला मिळालं. मात्र त्यानंतर गोलंदाजांनी कमबॅक केलं. मुकेश दादा गोलंदाजाने देखील सांगितलं की विजलो जरी आज मी माझा अंत नाही, पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. साठले जरी पंख पाजे पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले कैक कावे, जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान, पुन्हा उडेल मी अडथळ्यांना भिवून अडकळणे पावलांना पसंत नाही. मैदानावरती काय गोलंदाजी झाली. प्रत्येक ओव्हर मध्ये कमबॅक पाहायला मिळतोय. आणि कमबॅकच्या आशा पल्लवित करणारी ही गोलंदाजी जी नव चैतन्य फुलून उठवतीये संपूर्ण फिल्डिंग मध्ये. जबरदस्त गोलंदाजी. विकेटचं पतन 31 वरती. अजून एक धक्का. गोलंदाज सय्यार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. आशिष आपल्याला पाहायला मिळतील. व्हाईट बॉल डाऊन द लेग साइड. वळवण्याचा प्रयत्न होता मात्र व्हाईट बॉल. फलकावरती धावा पाहायला मिळतील 32. यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न मात्र व्हाईट बॉल. अवांतरची धाव फलकावरती होईल 8. आणि फलकावरती धावा पुढे सरसवत असताना 33 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचे 4 बॉल. यावेळेस स्विच केला आणि नशीब देखील स्विच झालेत. एकदम से वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, हालात बदल दिए. बॉल पडल्यानंतर गरकन गिरकी घेतो. आणि आम्ही म्हटलं होतं हायवे वरती वळणारे रोड आणि त्यानंतर क्रिकेटमध्ये वळणारे चेंडू हातक असतात, तेच आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल पडल्यानंतर थोडंसं वळण घेतलं, नशीब देखील फ्लिप होतोय. बॉल मावळी लाईनच्या पलीकडे हा नशिबाचा चौकार देखील पाहायला मिळतोय. चौकाराच्या साथीने फलक जाईल पुढे 37 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, एक खेळ आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. यावेळेस देखील ऑन साइडला फ्लिक केला. आली आहे मैदानावरती सिंगल. जबरदस्त मैदानावरती आपल्याला कामगिरी पाहायला मिळाली मात्र बॅकिंगला खेळाडू नाही.
बॅकिंगला खेळाडू नाही आली आहे मैदानावरती. आपण पाहू शकतो एक सिंगल. 38. ऑन साइडला टर्न केला, बॉलला फ्लिक केला, फ्लिक ऑफ द रिस्ट. आली आहे मैदानावरती सिंगल. फलकावरती धावा 38. 38 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 38. 38 फलकावरती धावा. 4 बॉलचा खेळ झाला. अजून देखील 2 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाज देखील तयार. मैदानावरती कमबॅक करावा लागेल. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न झाली. मिस्टेक. घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात. मैदानावरती नशीब बदलायला वेळ लागला नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नशिबाचा अजून एक चौकार. काय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाली मैदानावरती कामगिरी फलंदाजांची आणि त्याला नशिबाची साथ आहे. यावेळेस अजून एक मैदानावरती अजून एक जबरदस्त स्ट्रोक जरूर आपल्याला पाहायला मिळाला. धावफलक 43 या आकड्यावरती. 43 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 4 ओव्हर्स. 4 षटकांची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 43. 43 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. श्री देसाई चॅलेंजर्स विपक्ष वी यंग पॅकर्स अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीड अप करायचंय ही विनंती असेल आणि बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज सर सांगत असताना की बॅटिंग पॉवर प्ले. आता अटॅकिंग माइंडसेटने बॅटिंग करावी लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील नकुल. गोलंदाज तयार. चला वेळ जास्त घ्यायचा नाहीये. वेळ वाचवणं गरजेचं आहे. 43 धावा धावफलकावर 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. गोलंदाज देखील तयार. नकुल पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचं षटक आहे ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये स्लॉग आणि आपल्या ग्रामीण भाषेमध्ये हाणामारीचं षटक म्हणतो. असं षटक मैदानावरती पाहायला मिळतोय. 43 आता पिच वरती आलाय. मैदानावरती काय फिल्डिंग आहे. जबरदस्त फिल्डिंग दीपकची पाहायला मिळते. ऐरोलीच्या दिघ्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू ज्याचं नाव आहे दीपक, ज्याला सर्व लाडाने बाळू म्हणतात, बाळा म्हणतात. आणि या बाळाने आपले पाय पाळण्यात दाखवलेत. काय फिल्डिंग करतोय. बाळाचे पाय पाळण्यात दिसलेत भाई. जबरदस्त फिल्डिंग करण्यासाठी हा खेळाडू मशहूर आहे, माहिर आहे, तरबेज आहे, मास्टर आहे. 44 धावा धावफलकावर. 44 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज देखील तयार. 5 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होत असताना 5 चेंडूचा खेळ. अर्ध्या पिच वरती येऊन मेहुलने नशीब बदलायचा प्रयत्न केला पण मध्ये उभा होता तो म्हणजे दिग्याचा ठाण्या वाघ अर्थातच दीपक उर्फ बाळू. यावेळेस देखील आपण पाहू शकतो मैदानावरती रनआउटची संधी असेल आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. पाठच्या खेळीचा अंत. डीझ चार गाड्यांच्या मुंबईमध्ये 44 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ शिल्लक. मैदानावरती 50 गाठली जाईल का, 50 अप म्हणता येईल का, हे प्रत्येक गोष्ट अतिशय महत्वाची असते.
यावेळेस देखील ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉलला फेकून दिले बाउंड्री लाइनच्या बाहेर. ना थके कभी पैर ना हिम्मत हारी है, हौसला है कुछ कर दिखाने का और इसीलिए संघर्ष जारी है. भाई माही मार रहा है चौकार. शेवटचं षटक आहे मैदानावरती. जर्सी क्रमांक 7 माही कसा मारणार नाही. मैदानावरती आलाय माही आणि माही मारणार. काय जबरदस्त फलंदाजी करतोय. 48 धावफलकावरती पाहायला मिळतील. 50 गाठली जाईल का. कमबॅक करावा लागेल नकुलला. नकुल एक छोटासा आपण पाहू शकतो रनअप घेऊन तो मैदानावरती गोलंदाजीसाठी येतो. अर्ध्या पिच वरती येऊन मैदानावर अजून एक स्ट्रोक चांगला एक्झिक्यूट करण्यात आला. आली आहे मैदानावरती सिंगल. मैदानावरती एका धावेच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. 49 धावा धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 2 बॉल नंतर आपल्याला रिझल्ट कळून जाईल की पहिल्या इनिंग मध्ये किती धावा बनतील. धावा बनवणं अवघड आहे पण म्हटलं जातं आर्यन की कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं है, हारा वही जो लढा नहीं है. त्यामुळे आता लढाई करावी लागेल. मैदानावरती संघर्ष करावा लागेल. तो संघर्ष बघण्यासाठी ही सर्व मंडळी इथे उपस्थित आहेत ज्यांना आपण लाडके क्रीडा रसिक राजा मायबाप प्रेक्षक म्हणतो. बघूया कशी कामगिरी होईल. इंटरेस्टिंग मॅच आहे. सूचित करण्याचा प्रयत्न झाली आहे मैदानावरती. मिस्टेक आणि फलंदाज झालेत बाद. इथे मी म्हणेल हा आत्महत्या नाही, हा बलिदान आहे. कारण स्ट्रायकिंग एंड वरती मेहुलला आणायचं होतं. फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन. क्या बात है. नवनिर्वाचित श्री अर्थात हेमंत म्हणजे बडे भाई छोटे भाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दोघे भाऊ आहेत. दोघे बंधुराज आहेत. आर्यन मेहुल मोठे बंधुराज, हेमंत छोटे बंधुराज. दो भाई दोनों तबाई. दोन्ही कडक फलंदाजी करतात. 49 धावा धावफलकावरती आहेत. हेमंत पाहायला मिळतील. हेमू हेमंत बारिया आणि त्या जोडीला मेहुल बारिया. 2 खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. 49 शेवटचा बॉल. चला प्लीज स्पीड अप करायचं. वेळ जास्त घ्यायचं नाहीये. आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे मित्रा. तुम्हाला देखील घरी जायचे, प्रत्येकाला घरी जायचे. त्यामुळे थोडस सहकार्य कर. शेवटचा बॉल. अर्ध्या खेळपट्टीवरती येऊन माही जबरदस्त फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. टर्फ क्रिकेट असो, सर्कल क्रिकेट, व्ही फॉर्मॅट, 1 to 4 स्क्वेअर, प्रत्येक फॉर्मॅट मध्ये हा खेळाडू जबरदस्त कामगिरी करण्यासाठी ओळखला जातो. 49 49 धावा धावफलकावरती. 5 गड्यांच्या मोबाईलमध्ये हे धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस झाली मिस्टेक आणि फलंदाज झालेत बाद. प्रेझेन्स ऑफ माइंड समय सूचकता दाखवली मैदानावरती होत असताना आपण पाहू शकतो. वाईट आणि त्यावरती विकेटचं पतन. त्यामुळे 50 धावा फलकावरती कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. 51 धावेंचं लक्ष्य.
ही विनंती असेल. पन्नासावा फलकावरती आहेत. 51 धावांचं लक्ष्य मैदानावरती गाठायचंय. 5 ओव्हर्स मध्ये 51 बनतील का? सूरज सर आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये आणि शेखर सरांना आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. तिसरे पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळतील भगत सर आणि मनीष सरांना आपण पाहतोय. मनीष सर आम्हाला पाहायला मिळतात समालोचन कक्षामध्ये. आमचे गुरुवर्य जबरदस्त समालोचन करण्यामध्ये माहिर आहेत. चाणक्य म्हणतात आम्ही. आणि यस भरपूर सारी मेहनत ट्रिपल एस ची संपूर्ण टीमने केली आहे, ज्यामध्ये संतोष भाऊ आहेत, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात विराज सर पाहायला मिळतील, विघ्नेश सर पाहायला मिळतात, आर्यन असतील कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये, अक्षय सर उर्फ पुष्पा आणि समीश मोरे देखील पाहायला मिळतात. भरपूर मेहनत केली आहे. शैलेश दादा नक्की पगार वाढवतील, इतकी चांगली मेहनत तुम्ही केली आहे मित्रा. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सागर दादा पावशे उर्फ सर्वांचा लाडका किंग नाही तर किंग मेकर चिट्टू दादा आपल्याला पाहायला मिळेल, जो देखील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये तिसरा डोळा. आणि येस आमचा चिट्टू दादा प्रत्येक गोष्टीवरती गाडीची तीक्ष्ण नजर चिट्टू दादाची नेहमी असते. असा आमचा लाडका चिट्टू दादा, त्याच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेट मधील एक जबरदस्त ख्यातनाम खेळाडू, त्यासोबत एक यशस्वी आयोजक. यावेळेस देखील पहिलाच बॉल झाली मिस्टेक. पहिल्या बॉल वरती ही मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते. जणू काही थकून घरी यावं, घरी आल्यानंतर जेवायला बसावा, पहिल्याच घासाला खडा लागावा, अगदी तशीच सुरुवात मैदानावरती म्हणता येईल. यावेळेस देखील शोक जबरदस्त शनी होते आणि फलंदाज झालेत बाद. मैदानावरती आपण पाहू शकतो फलंदाजाच्या खेळीचा अंत आणि विकेटचं पतन. कॉलिंग आणि कोऑर्डिनेशन दोन्ही खराब. पहिला धक्का. एक वरती एक धक्का. ऋग्वेद मैदानावरती पाहायला मिळतोय. ऋग्वेद सोबतीने कशी कामगिरी असेल पाहूया आपण. यावेळेस देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आला बॉल डॉट. आय थिंक येस एक आली, एक आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 2. स्टेप आउट झाले होते, पायाला हिट झाला, थोडासा बॉल डायव्हर्ट झाला आणि लेग बाशी एकदा बाद होईल. फलकावरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 रन्स ऑन द बोर्ड. वेळ आपण नोट करतोय 12 वाजलेत 25 मिनिटं. यावेळेस देखील दिशा दाखवली आहे. वा, लावला मॅप आणि शोधलाय गॅप. गाडी पोहोचली आहे डेस्टिनेशन वरती, अर्थात बॉल सीमा पार. पॉइंट क्लिअर करत असताना चौकार. नाव आमच्यापर्यंत पोहोचलं तर बरं होईल, कारण फार चांगलं संगीत आमच्या डीजे मास्टरच्या वतीने मात्र तितकाच जबरदस्त फटका. हा फटका नाही मित्र, हा 440 वोल्टचा झटका आणि तो झटका देत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. थँक्यू सो मच. आलाय चौकार आणि धावफलक 10 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 51चं लक्ष जरूर आहे, पण मित्रा हे लक्ष देखील आम्ही पार करू शकतो हे सांगितलंय. असं म्हणतात की कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बडा नहीं, हारा वही जो लढा नाही. लढाई मैदानावरती करतोय आणि लढाई लढतोय मैदानावरती. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॅक टू बॅक सलगचा 4-4 तिसरा चौकार.
बॅक टू बॅक 3 4 4 4 चौकार आणि फलक 14 या आकड्यावर. शेवटचा बॉल. अजून एक मात्र इथे झाली आहे मिस्टेक. अतिघाई संकटात नाही, लालच बुरी बला आणि मैदानावरती तेच पाहायला मिळतोय. 3 बॉल वरती 3 चौकार आले होते. अशा वेळी चौथ्या चौकाराचा देखील प्रयत्न केला, पण मैदानावरती आता मैदानाच्या बाहेर जावं लागेल. फलंदाज होत आहेत बाद. विकेट होत असताना पतन. फलंदाजाने अप्रतिम कामगिरी केली, मात्र मैदानाच्या बाहेर. करण बॅक टू दी पवेलियन. स्ट्रायकर तिकडे जाणार नाहीये. पहिली वॉर्निंग, त्यानंतर सरळ 3 धाब्यांची पेनल्टी. 38 सर्कल क्रॉस कोणी करायचं नाहीये ही विनंती असेल. एक वॉर्निंग आणि त्यानंतर 3 धाब्यांची पेनल्टी. जो बॅटर आउट झाला तोच जाईल आणि जे काय डिस्कस करायचंय तो बॅटर डिस्कस करेल. 38 सर्कलच्या बाहेर नॉन स्ट्रायकिंग एंडवरचा किंवा जो बॅटर नॉट आउट असेल तो जायचं नाहीये. मित्रांनो, ही सर्व गोष्ट आपण दखल घ्यायची आहे. चला, टीम मॉडेल घेऊ नका प्लीज, विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचंय. सूरज सरांना आपण पाहतोय. सूरज देखील वरचा तापलाय थोडेसे, आपण म्हणू शकतो. सूरज देवता देखील प्रखर ऊन पाडतायत, पण जबरदस्त आयोजन आणि नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळाला. मी चिट्टू दादांचा विशेष आभार व्यक्त करतो. आम्हाला इथे समालोचन करण्याची संधी दिली. हमखास आम्ही म्हणतो ना की सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. या महाराष्ट्राला अभिमान मारावी अशी महाराष्ट्राच्या बिल्ल्यावरती कोरणारी ही सुंदर अशी स्पर्धा, अर्थातच महाराष्ट्र चॅम्पियन्स लीग या जबरदस्त स्पर्धेमध्ये आम्हाला संधी दिली, त्याबद्दल आम्ही चिट्टू दादा असतील त्यांचा विशेष आभार व्यक्त करतो. जाऊया मैदानाच्या दिशेला. 14 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज देखील तयार. डेंजर डोरा अरुण जबरदस्त बॅटिंग करतोय. संघ देखील क्वालिफाय झाला. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. ड्राइव्ह केलाय आणि बॉलला फेकून दिलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय जबरदस्त चौकार. आवश्यकता 23 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न पंचांकडे. जोरदार अपील आणि अपील उचलून धरली आहे. अगदी मोक्याच्या क्षणी जो विकेट गरजेचा होता तो विकेट देखील मिळालाय. आम्ही देखील कच्च्या गुरु के चेले नाही होत, आमच्याकडे देखील क्षमता हे सांगणारी गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. अजून एक धक्का बसेल मैदानावर. आहेत ना, शांत असतात, पण यावेळेस त्यांचा जल्लोष आपण बघू शकतो. इमोशन्स दाटून आलेत. आणि का नाही यावं, ज्यावेळेस आपण इतकी मेहनत करतो, दुपारी आपण रक्ताचा घाम करतो आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेस एक मॅच आणि त्या एक मॅच मध्ये एखादी विकेट येते ना भाई, वो इमोशन्स एक खिलाडी जान सकता. जो सकाळपासून मेहनत करतो, भर उन्हामध्ये सावली स्वतःची निर्माण करतो, प्रत्येक बॉल वरती प्रयत्न करतो, प्रयत्नांती परमेश्वर त्याला मिळतं की नाही हे माहित नाही, तरी देखील चांगली कामगिरी करत तो स्वतःच्या संघासाठी लढतो. त्या खेळाडूला माहिती आहे या प्रत्येक विकेटची अहमियत. 18 धावा धावफलकावरती, 18 ऑन द बोर्ड. आकाश देखील मॅचचा आनंद घेत आहेत, आमचे अत्यंत जवळचे मित्र. येस, या मॅच नंतर कोणाची मॅच कोणासोबत आहे हे देखील आम्ही अनाउन्स करू, याची आपण नोंद करून घ्या. अंडरआर्म क्रिकेट मधील आकाश हे आमचे पहिले मित्र आहेत, आमच्या भावासारखा मित्र. अशोक सर असतील, प्रवीण सर असतील, सर्वेश देखील आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक जण भरपूर जीव लावणारे, हे सर्व जीवाला जीव देणारे मित्र आहेत. धावफलक 18-18. आणि मैदानावरती आता आपल्याला पाहायला मिळतंय ऐरोली दिघेचा दीपक पाहायला मिळतोय. आणि मैदानावरती आपण पाहू शकतो स्वीप करत असताना
विशेष गोष्ट हीच आहे, चेंबूरला बिलॉंग करणारा खेळाडू घनश्याम शिंदे जे ऐरोलीला सध्या स्थायिक आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये देखील ऐरोलीचा दिघ्यामधील एक खेळाडू दीपक उर्फ बाळू आपल्याला पाहायला मिळतोय. आता आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील निखिल, संख्या 19. यावेळेस देखील हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली आहे मैदानावरती. पुष्कर और खुश रहो आली आहे मैदानावरती सिंगल. बघा या मुवमेंटला मी म्हणेल चौकार षटकारांपेक्षा सिंगल डबल गरजेचं आहे, कारण तुमच्या विकेट्स गेल्यात, 3 विकेट्स गेल्यात, 1 नव्हे 2 नव्हे 3. अशा वेळी पार्टनरशिप बिल्ड करणं अतिशय गरजेचं असतं आणि ते पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. अगदी मैदानावरती आपण पाहू शकतो विकेट नंतर 2 आल्यात सिंगल, एक दीपकच्या बॅटमधून एक निखिलच्या बॅटमधून. धावफलक 20 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये कुछ भी हो सकता. रोहन सर देखील मॅच एन्जॉय करतात. रोहन सर देखील बघतात की उद्या आम्ही कुठल्या संघासोबत खेळू. प्रत्येक गोष्टीवरती घारीची तीक्ष्ण नजर आपल्याला सर्वेशी देखील पाहायला मिळते. स्विच हिट करत असताना मैदानावरती आली सिंगल, एका धावेच्या मदतीने धावफलक जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला 21 धावा मैदानावरती पाहायला मिळतील. रात्रीचे 12 वाजलेत, पण हे दर्दी प्रेक्षक आहेत, ज्या दर्दी प्रेक्षकांची गर्दी आम्हाला पाहायला मिळते आणि म्हणून ही स्पर्धा इतकी लोकप्रिय आहे. त्यामुळे आम्ही सर्वांचं विशेष आभार व्यक्त करणार आहोत. जे मायबाप प्रेक्षक क्रीडा रसिक राजा इथे उपस्थित आहेत, सर्वांचं विशेष आभार असेल. यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय चेक केला जातोय, मात्र धावफलक 21-19 मध्ये 30 धावांची आवश्यकता. यावेळेस देखील मैदानावरती आलाय बॉल, डॉट. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये घनश्याम शिंदे यांच्या वतीने. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल, जे मात्र दुसरा. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 21. आता 18 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता. याच ठोकोडीच आहे. बॉल आणि विजयासाठी आता गरज आहे 30 धावेची. दोन्ही संघ अस्तित्वासाठी खेळत असताना मैदानावरती सांगतात दोन्ही संघ, बंदे हे हम उसके, हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारों ओर, इरादे फौलादी, उम्मीदें हर कदम, अपनी किस्मत लिखने आज चल पडे हम. स्वतःच्या हाताने स्वतःचं नशीब लिहायला मैदानावरती हे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. बट वी नो वी विल विन द मॅच. आम्हाला माहिती नाहीये कोण सामना जिंकेल, पण ही मॅच जबरदस्त होईल, ही मॅच रफ अँड टफ होईल, ही मॅच काटाकीर होईल, यात ती मात्र शंका नाहीये. जबरदस्त मुकाबला. चला वेळ जास्त घ्यायचा नाही, विनंती असेल प्लीज थोडस सहकार्य कर. अभिषेक जास्त वेळ घेऊ नका. धावसंख्या 21, 18 मध्ये 30. 18 गेंदों में 30 रनों की आवश्यकता रहेगा जीत के लिए इक्वेशन. 18 गेंदे 30 ये रहेगा जीत के लिए इक्वेशन. 18 बॉल 30 इक्वेशन अगदी सोपा आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये 10 धावा 10 धावा 10 धावा कुटायचेच आहेत. यावेळेस देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो व्हाईट बॉल. अवांतरची धाव फलकावरती होईल आड. फलकावरती धावा आपल्याला 22 पाहायला मिळतील. 3 गडी बाद 22. 3 षटकांचा खेळ अजून देखील शिल्लक पाहायला मिळतोय. 18 मध्ये 29 ची आवश्यकता होती. ऑन साइडला वळवायचा होता, ऑफ साइडला बॉल गेला, बॉल डायव्हर्ट झाला. मैदानावरती आपण पाहू शकतो एकावरती एक सिंगल डबलचा गेम आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. 23 धावा धाव फलकावर. 17 बॉल 28. 17 मध्ये 28. टॉप ऑर्डर परास्त झाला. मिडल ऑर्डर कोलॅप्स होत असताना आता कुठेतरी फिनिशर्सना फायनल टच द्यावा लागेल. 17 बॉल मध्ये 28. 17 गेंदों में 28 रनों की आवश्यकता. 17 में 28 की आवश्यकता. स्ट्रोक तो बढ़िया था.
मनीष के माध्यम से फील्डिंग भी बढ़िया। मनीष नाम के जो लोग रहते हैं बहुत ही टैलेंटेड रहते हैं। एक हमारे मनीष बागले सर, क्या टैलेंट है उनमें। और मनीष कोठारी बहुत बढ़िया खिलाड़ी है, डोंबिवली के ऑलराउंडर। और डोंबिवली के हमारे मनीष बागले सर, इनका क्या कहना, इनके आगे सब फीका है, सब पानी कम चा है। यावेळेस देखील वाह काय गोलंदाजी आहे, स्वतःला यॉक करून बसलेत। बॉल टोनला बॉल लागला, डॉट बॉलची होत असताना समाप्ती। धावसंख्या 24, 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये। 15 बॉल 27, 15 गेंदों में 27 रहेगा जीत के लिए इक्वेशन। कौन सी टीम जीतेगी, कौन सी टीम हारेगी, ये देखना है बड़ा दिलचस्प। यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती व्हाईट बॉल आबांतरशी धाव फलकावरती ऍड होईल। एका धावेला फार महत्व आहे। दुपारी अंबरनाथ प्रीमियर लीग मध्ये समालोचन करत होतो अक्षय सर, त्यावेळेस एका सिक्सर साठी तब्बल 25,000 रुपयाचं पारितोषिक, एक डॉट बॉल साठी देखील 5,000 असे पारितोषिक लावण्यात आले होते। क्रिकेट भरपूर डेव्हलप झालंय आणि क्रिकेटमध्ये पैसा देखील भरपूर आलाय। जर तुम्ही चांगले खेळाडू असाल तर क्रिकेटवरती तुम्ही टोटली डिपेंड राहू शकता आणि चांगले कसे पैसे देखील तुम्हाला मिळू शकतात। पण तरी देखील पहिले काम करा। आलिया मैदानावरती सिंगल, खेळून काम नका करू, काम करून खेळा। जसे आमच्या सोबतीला अक्षय अय्यर सर आहेत, काम करतात, सी आहेत, सर्वांची मदत देखील करतात। जिथे कमी अक्षय सर म्हणतात तिथे आम्ही कुठल्या गोष्टीची कमी पडून देत नाही आणि एक जबरदस्त आहेत। यावेळेस पंचांकडे अपील आणि तिसऱ्या पंचांची मागणी देखील करण्यात आली आहे। सागरजी पावशे सर, चिट्टू दादा आपल्याला पाहायला मिळतो, गाडीची तीक्ष्ण नजर घेऊन आता तो आपल्याला टेक्निकल रूम मध्ये पाहायला मिळतो। युद्ध पातळीवरती आता तो प्रत्येक गोष्ट स्कॅन केली जाईल, रॉक अँड रोल केला जाईल, फ्रेम दर फ्रेम चेक केलं जाईल, काय असेल हे पाहणं अतिशय गरजेचं आहे। आमचे डिजिटल स्कोरर क्या बात है, क्या बात है। थँक्यू डीजे। फलंदाज सेफ आहेत, नॉट आउट, पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड आहे, बॅट ड्रॅग आहे, हे आपण पाहिलंय। आणि यस, आणि आई गावदेवी स्टँड मध्ये जे आमचे प्रेक्षक आहेत भाऊ, तुमचं आम्हाला नाव माहिती नाही, पण तुमच्यामुळे ना या स्पर्धेला 4 छान लाभलेत भाई। तुमचा तिघांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो, कारण ज्या प्रकारचा तुमचा उत्साह आहे ना, तुमच्या उत्साहामुळे आम्हाला देखील उत्साह वाढलाय। जियान भाई जबरदस्त। यावेळेस देखील मैदानावरती आपल्याला पाहायला माहिती आली आहे सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त। धावसंख्या 28। आपण उल्लेख करतो की आई गावदेवी स्टँड मध्ये आपल्याला जे प्रेक्षक पाहायला मिळतात, जियान भाई आहेत, त्यांची संपूर्ण मित्र परिवार आहे, जे भरपूर सारा आनंद घेतात। आणि आता 12 मध्ये आपण पाहू शकतो 23 ची आवश्यकता आहे। आता जी आपली टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही दिसताय, डीजे मास्टर आपण गाणं प्ले करायचंय, तुम्ही देखील चांगलं नाचायचंय, बघूया। काय त्यांची आदा आहे, या आदावरती सर्व फिदा आहे। ताजमहल पेक्षा वेगळी जियान भाई तुमची आदा, आणि तुमच्याकडे पाहून पोरी काय म्हाताऱ्या पण झाल्या फिदा। काय आदा आहे तुमची। चला, बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आला 12 मध्ये 23। आता फक्त हाणामारी करावी लागेल, मारामारी करावी लागेल, ती देखील बॅट आणि बॉलने। हेमू मैदानावरती पाहायला मिळतील। नुकताच सेकंड इनिंगला देखील सुरुवात झाली हेमंतच्या, भावी आयुष्यासाठी देखील आपण त्यांना शुभेच्छा देणार आहोत।
आणि आता ते बॉलिंग ट्रॅक वरती देखील पाहायला मिळतात. 28 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये 12 बॉल 23, 12 मध्ये 23 हे इक्वेशन आपल्याला देखील पाहायला मिळतोय. 12 मध्ये 23 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. 12 बॉल 23 जावा. वी यंग पॅकर्स मासगाव विपक्ष सिटी साई चॅलेंजर्स अशी लढत पाहायला मिळते. हेमंत बारिया मैदानावरती. मॅचला आपण पाहू शकतो इक्वेशन 12 बॉल 23 चा इक्वेशन पाहायला मिळतोय. 12 बॉल 23 स्क्वेअर लेग डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंट एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पॉप प्ले देखील पाहायला मिळेल. त्यामुळे आता मॅच अडीतडीची पाहायला मिळते. हृदयाचं धडकन थांबवणारा हा सामना, काळजाचे स्पंदन चुकवणारा सामना. हृदयाच्या धडकनांना आपण पाहू शकतो कुठेतरी पॉज मिळेल जेव्हा एखादा चौका एखादा डॉट बॉल येईल. 12 बॉल 23 ची आवश्यकता. हेमंत पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस देखील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4-4-4 पॉवरफुल चौकार. सागर दादा पावसे चिट्टूवादाच्या वतीने बहरदार आयोजन. संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचा एकूण एक तारा सितारा फक्त आणि फक्त ज्या स्पर्धेची ज्या लीगची वाट पाहत असतो ती म्हणजे चिट्टूदादा अँड टीम, ज्यांची प्रचंड मेहनत आपल्याला पाहायला मिळते. मध्ये KPL असेल, महाराष्ट्र चॅम्पियन्स लीग असेल, ज्यावेळेस चिट्टूदादाचं नाव आलं त्यावेळेस ब्रँडेड स्पर्धा ही नक्की पाहायला मिळते. आणि ज्यावेळेस चिट्टूदादाचं नाव आलं, मोठे मोठे कुठलेही खेळाडू असले, मोठ्या मोठ्या कुठल्याही टीम असल्या, पहिले नोंद करतात ते म्हणजे चिट्टूदादाच्या स्पर्धेमध्ये. अशा स्पर्धा चिट्टूदादाच्या वतीने नेहमी आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून एक गोल्डन हार्ट पर्सन आणि त्या सोबतीला एक दमदार आयोजक म्हणून चिट्टूदादाची ओळख आहे. 32 32 फलकावरती धावा. आमचे संतोष देखील टेक्निकल रूम मध्ये भरपूर मेहनत करतायत. प्रचंड मेहनत त्यांची देखील आहे. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. 11 बॉल 19 पहिल्या बॉल वरती चौकार आलाय. बाळू मारतोय. बाळू बॅटिंग जबरदस्त करतोय. दीपक यावेळेस देखील आलाय बॉल डॉट. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन आणि त्यासोबतीला शॉर्ट लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू थोडासा फाईन लेग मध्ये शिफ्ट होत असताना डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग. एक खेळाडू मिड विकेट मध्ये स्क्वेअरिश मिड ऑन मिड ऑफ आणि त्यासोबतीला एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर. 10 मध्ये 19 धावींची आवश्यकता. 10 बॉल में 19 रनों की आवश्यकता रहेगा जीत के लिए इक्वेशन. 10 बॉल 19 फलकावरती गरज आहे. 10 बॉल 19. चला वेळ जास्त घ्यायचं नाहीये, विनंती असेल. चला स्पीडअप करायचं मित्र, भरपूर उशीर केला जातोय. श्री तिसाई चॅलेंजर्स या स्पर्धेला 300 लोक लाईव्ह बघतात. 12 वाजून गेलेत. पण मित्र ज्या वेळेस आपण चिट्टूदादा पावसे टीम अर्थातच महाराष्ट्र चॅम्पियन्स लीग पाहतो त्यावेळेस आपल्याला प्रेक्षक आणि मायबाप प्रेक्षक पाहायला मिळतात. यावेळेस बाळू या मॅच मध्ये डिफरन्स क्रिएट करतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे अजून एक दमदार चौकार 4 धावेंसाठी. थँक्यू डीसे. जर सामना बरोबरीत सुटला तर मात्र वी यंग पॅकर्स मासगाव संघ या मॅच मध्ये देखील वर्चस्व गाजवेल आणि त्या सोबतीला पॉइंट्स टेबल मध्ये देखील वर्चस्व गाजवेल. बाळू काय बॅटिंग करतोय, तो देखील सांगतोय की राजा तो राजा, बाकी सारी प्रजा, प्रजा से बड़ी ताकत, ताकत से बड़े हमसे पंगा लिया है तो देखते हैं किसमें कितना है दम. काय धमाकेदार फलंदाजी होती. 9 बॉल 15, 9 मध्ये 15. हेमंत वरती आक्रमक हल्ला चढवला. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. स्वीपर कव्हर एक्स्ट्रा कव्हर मध्ये फरमेश पाहायला मिळतील. आली मैदानावरती सिंगल. 8 बॉल 14, 8 मध्ये 14 हे इक्वेशन आपल्याला देखील पाहायला मिळेल.
साइड आर्म साठी घेण्यात आलेला हा रिव्ह्यू पाहायला मिळतोय. साइड आर्म साठी घेण्यात आलेला हा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. नो बॉल. थँक्यू डीजे. नो +1. नो +1. चला आर्ग्युमेंट कुठल्या प्रकारे करायचं नाही. आयोजन समितीची सूचना आमच्यापर्यंत पोहोचतीये. स्क्रीन वरती आपल्याला दाखवलं जाईल कुठल्या प्रकारचे आर्ग्युमेंट आपण करायचं नाहीये. आपण पाहतोय पंचांचा निर्णय जो आहे पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. मॅच लगेच सुरू करायची आहे. पंचांचा निर्णय अंतिम आहे. चला नो बॉल आहे. नो बॉल आहे त्यामुळे आता कुठल्या प्रकारचं आर्ग्युमेंट करायचं नाहीये. जे आपल्याकडे नाहीये त्यापेक्षा जे आपण करू शकतो यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वतःमध्ये देखील विश्वास दाखवणं गरजेचं आहे. पुढचा बॉल फ्री हिटचा असेल. 9 बॉल 13 धावेंची आवश्यकता. 9 मध्ये 13 बनतील का की 9 मध्ये डिफेंड. 9 बॉल 13. नऊ बॉल 13 हे इक्वेशन असेल. आर्ग्युमेंट करायचं नाहीये कोणी. ही विनंती असेल. बघा पंच फेअर डिसिजन देण्याचा प्रयत्न करतायत आणि फेअर देखील डिसिजन देतात. कुठल्याही संघावरती अन्याय होऊ नये यासाठी 1 नव्हे 2 नव्हे 3 पंच आपण पाहू शकतो तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. आणि तिघांचा एक मते नो बॉल हा निर्णय देखील पाहायला मिळतोय. संकेत सर तिघांचा एका मताने आपण पाहू शकतो हा निर्णय आलाय की नो बॉल आहे. 9 बॉल 13. 9 बॉल आणि 13 धावेंची आवश्यकता. 9 बॉल आणि 13. चला क्रुशल मॅच आहे. पण जास्त वेळ जास्त घ्यायचं नाहीये विनंती असेल. क्रुशल मॅच डीप मध्ये पॉइंट आपल्याला पाहायला मिळत होता. डीप मध्ये पॉइंट डीप मध्ये स्क्वेअर लेग. तर चला आता आपण पाहू शकतो सामना अटीतटीचा पाहायला मिळतोय. 9 बॉल मध्ये 13 अटीतटीची ही मॅच आहे. अटीतटीचा हा सामना देखील पाहायला मिळतोय. 9 बॉल 9 मध्ये 13 9 गेंदों में 13 रनों की आवश्यकता भी हमें देखने को मिलेगी. यावेळेस देखील रनआउटची संधी असेल मैदानावरती आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूने चौकारांची आतिषबाजी केली तो खेळाडू आता आपण अजून देखील मैदानावरती पाहतोय. मात्र फलंदाज होतील बाद. निखिल बॅक टू दी पवेलियन. हेलो चेक. हेलो चेक.
हॅलो. किती धावांवरती क्वालिफिकेशन असेल हे देखील कोणाला अजून माहिती नाहीये. ते मॅच संपल्यानंतर आपल्याला कळेल एक्झॅक्टली. आणि 12th मॅन आहे, त्याच्या व्यतिरिक्त कोणी येऊ नका ही विनंती असेल, अन्यथा तुम्हाला पेनल्टी लागेल. तर मित्रांनो ती काळजी घ्या. आणि यावेळेस चौकार आलाय. आता मैदानावरती काय सिनेरियो हे आम्हाला माहिती नाही, पण आम्ही ही मॅच जिंकणार हे सांगणारा नकुलच्या बॅट मधून चौकार. खरबूजे को देखा भी खरबूजा भी रंग बदल रहा. दीपकला पाहून आता नकुल देखील पहिल्या बॉल वरती इरादे स्पष्ट करतोय का पाटिंग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 7 बॉल 9, 7 मध्ये 9 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय अय्यर सर सांगणं कठीण आहे कुठला संघ जिंकेल. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. 9 बॉल 7 बॉल 9 ची आवश्यकता. 50 धावाच्या फलकावरती होत्या. 51 धावांचं लक्ष आता 42 झालं. त्यामुळे 7 बॉल 9, 7 गेंदों में 9 रनों की आवश्यकता है. रहेगा जीत के लिए इक्वेशन. 7 गेंदों में 9, 7 बॉल 9. आणि यावेळेस पंचांचा इशारा येत असताना नो बॉल आणि त्यावरती विकेट. नो बॉलला आपण पाहू शकतो. तसं बघायला गेलं तर स्टंपिंग नसते, पण आपण चेक करूया पंच काय डिसिजन देतील. नो बॉलला स्टंपिंग अजिबात नसते हे आपण पाहिलं. रनआउट असतं, ऑप्शन इन द फील्ड. चला प्लीज पंचांचा जो पंचांचा निर्णय ना तो निर्णय ग्राह्य धरला जाईल याची नोंद करून घ्यायची आहे. नो को विकेट नहीं है, वैसे भी आउट नहीं है. ओके ओके ओके. तेच आम्ही देखील सांगायचा प्रयत्न करतोय. पंचांचा देखील डिसिजन आलेला आहे की येस वर 90 डिग्री. हॅलो शेखर दादा, शेखर दादा रिव्ह्यू लगेच घेतलाय ना. मेन अंपायर कनका वो है, मेन अंपायर वो है, उसको लिया है, बालू ने लिया है, बालू ने नॉन स्ट्राइक पे.
चला गोलंदाजांनी आपण पाहू शकतो साइड आर्म चा नो बॉल आहे, त्यामुळे आता गोलंदाज गोलंदाजी करू शकणार नाही. हेमंत आपण त्यामुळे नो बॉल जो आहे त्याची एक धाव असेल. अंबरनाथच्या क्रिकेटचा एक जबरदस्त खेळाडू किशन पाहायला मिळतोय. ओव्हर कंटिन्यू करत असताना बॉलर चेंज झाल्यावरती फिल्डिंग जो आहे ते रूल्स आपण पाहतोय एक्झॅक्टली काय कुठल्या संघावरती अन्याय होणार नाही. जास्त घाई करण्यापेक्षा थोडासा आपण वेळ घेऊ, हरकत नाहीये. ते रूल्स रेग्युलेशन्स आपण नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवू. ही विनंती आहे. 7 बॉल 8, 7 मध्ये 8 ची आवश्यकता आणि जबरदस्त चौकार आलाय. आता इक्वेशन 6 मध्ये 4 ची आवश्यकता. 6 बॉल 4 धावा. थँक यू डीजे. चला 6 मध्ये 4 ची आवश्यकता आहे. सूरज सर प्लीज स्पीडअप करायला सांगायचं आहे, ही विनंती असेल. 6 मध्ये 4. चला 6 मध्ये 4 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. इंटरेस्टिंग ही मॅच आहे, इंटरेस्टिंग ही लढत पाहायला मिळते. 6 बॉल 4 हे इक्वेशन. यावेळेस देखील फक्त दिशा दाखवली आहे. रनआउटची संधी झाली आहे निर्माण आणि मैदानावरती आपण पाहू शकतो झालाय घात पात अपघात, विकेटचं पतन. इथे कॉलिंग आणि कोऑर्डिनेशन दिसत नाहीये. नॉन स्ट्रायकिंग एंड वरचा नकुल स्ट्रायकिंग एंड वरती आला, पुन्हा एकदा आला. 2 धावा देखील कंप्लीट होऊ शकल्या असत्या, मात्र फलंदाज होत आहेत बाद. आता 5 बॉल आणि 4 ची आवश्यकता आहे.
आपल्याला पाहायला मिळतोय. चला सर्वांना विनंती आहे डगआउट मध्ये जायचंय. आपल्याला पेनल्टी लागेल, सर्वस्वी आपण जबाबदार असाल. मग आयोजन कमिटीला तुम्ही दोष देऊ नका. आयोजक भरपूर मेहनत घेत आहेत, प्रयत्न करतायत आणि तुम्ही त्यांना सहकार्य करा मित्रांनो, प्लीज विनंती असेल. 5 बॉल 4 ची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये जीव फुंकणारा खेळाडू दीपक, अर्थातच बालू पाहायला मिळेल. यावेळेस देखील रनआउटची संधी निर्माण झाली आहे आणि फलंदाज झालेत बाद. विकेट संपादन होत असताना आपल्याला पाहायला मिळतो अजून एक धक्का. गडी गमावलाय 6वा 47 च्या आकड्यावरती वायंग पॅकर्स माझगाव संघाने. चार बॉल 4 हे इक्वेशन असेल. 4 मध्ये 4 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. 6 मध्ये 4 ची मॅच आता 4 बॉल 4 वरती आली आहे. एकीकडे श्री तिसाई 11 संघ, श्री तिसाई चॅलेंजर्स संघ आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय वी यंग पॅकर्स माझगाव. चला स्पीडअप करायचंय. हॅलो सुभाष, सुभाष कॅप. चला सर्व शिस्तबद्ध पद्धतीने आपण स्पर्धा कव्हर करतोय. कॅप उलटी घालायची नाहीये, सरळ कॅप. त्यानंतर ट्रॅक देखील कोणी वरती करायचं नाहीये, हा देखील एक नियम आहे, त्याचं देखील पालन करा. 47-47 6 गड्यांच्या मोबाईल मध्ये 47 धावा नौफलका वरती असतील. 4 बॉल 4 हे इक्वेशन असेल. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये आणि शनी अशा सिच्युएशन वरती आपण पाहू शकतो चांगली कामगिरी करण्यासाठी माहिर आहे. ज्यावेळेस चेंबूर येथे आम्ही स्पर्धा कव्हर करत होतो आर्यन, 4 मध्ये 2 ची गरज होती आणि शनीने त्या धावा डिफेंड केल्या होत्या, त्यामुळे काहीही घडू शकतं. 4 बॉल 4 4 बॉल 4 ची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल 4 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. 4 गेंदों में 4 रनों की आवश्यकता रहेगा जीत के लिए. इक्वेशन शनि हमारे को देखने को मिल रहे मैदान के अंदर. आपल्याला शनि पाहायला मिळतात. 4 बॉल 4 47 धावा धावफल कव्हर. चला थोडंसं स्पीडअप करायचं मित्रा, प्लीज विनंती असेल. वेळ भरपूर घेतला जातोय, जास्त वेळ घेऊ नका. 4 मध्ये 4 ची आवश्यकता आहे. मॅचचा रिदम तुटू शकतो, मॅचचा रिदम तोडायचा नाहीये. 4 बॉल 4 ची आवश्यकता हे विजयाचं असेल इक्वेशन. शनी पाहायला मिळतात मैदानावरती. 6 गडी बाद. चला स्पीडअप करायचंय प्लीज, आम्ही सातत्याने उल्लेख करतोय पण कोणी स्पीडअपच करत नाहीये. 4 बॉल 4 4 बॉल 4 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. चला प्लीज, या इनिंगला 47वा मिनिट लागलाय. चार बॉल 4 ची आवश्यकता आली आहे मैदानावरती. सिंगल, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल, नसणार आहे. आता आपण पाहू शकतो मैदानावरती 3 बॉल 3 मध्ये 3 ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो चर्चा रंगेल, पण मित्रांनो जास्त वेळ घेऊ नका, मॅचचा रिदम तोडू नका. मॅचच्या रिदम मध्ये चालू आहे तो रिदम कंटिन्यू होणं गरजेचं आहे. इथून देखील 3 बॉल 3 ची आवश्यकता. 3 बॉल 3 चं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल 3. चला स्पीड अप करायचंय, टीम मॉडेल घेऊ नका प्लीज. 3 बॉल 3 हे इक्वेशन. 3 बॉल 3 आणि 2 धावा जरी घेतल्या तरी देखील मी म्हणेल इथून वी यंग पॅकर्स संघ पॉइंट डिस्ट्रीब्यूट होतील, सो तो गोथ्रू होईल संघ. पण टेबल टॉप देखील करू शकतो आणि हारले तर घरी देखील जाऊ शकतो. काही सांगू शकत नाही. घरी पण जाऊ शकतात, टेबल टॉप देखील करू शकतात, हारून देखील क्वालिफाय करू शकतात. काही होऊ शकतं, आपल्याला काही आयडिया नाही अजून, काही घडू शकतं.
हे पहिलेच सांगू इच्छितो, काहीही घडू शकतं आणि ते आम्हाला देखील माहिती नाहीये. ज्या वेळेस मॅच फिनिश होईल त्यावेळेस आम्हाला कळेल. आणि वी यंग पॅकर संघ जर जिंकला तर तो 100% क्वालिफाय. टाय झाली तरी देखील एक एक पॉइंट डिस्ट्रीब्यूट केलं जाईल. तीन बॉल 3 ची आवश्यकता पाहायला मिळते. 3 बॉल 3 हे इक्वेशन. जास्त वेळ घेऊ नका प्लीज, जास्त वेळ घ्यायचं नाही. 3 बॉल 3, 3 बॉल 3, 3 बॉल 3 ची आवश्यकता शनी मैदानावरती पाहायला मिळतील. कमबॅक करत असताना 3 बॉल 3, 3 बॉल 3 ची आवश्यकता मैदानावरती आली आहे. सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी होती आणि आता स्कोर लेवल झालाय. म्हणजे आता कुठेतरी ते क्वालिफिकेशनचे सिनेरिओ कुठेतरी असं वाटतंय की नाही नाही अजून एक बॉल शिल्लक आहे, एक बॉल शिल्लक आहे. टाय जरूर झाली आहे. 2 बॉल 1 हे इक्वेशन आहे. जवळ जवळ गो थ्रू, पण आपण अजून सांगू शकत नाही. ते 2 बॉल होऊ द्या ऑफिशियली. 2 बॉल 1 ची आवश्यकता. 2 बॉल 1 हे इक्वेशन. जबरदस्त आयोजन, नेत्रदीपक नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळते. 2 बॉल 1. इथे जर रनआउट झाला असता तर मॅच फसली असती. 2 बॉल 1, 2 मध्ये 1. वी यंग पॅकर्स मासगाव संघ या मॅच मध्ये कमालीची कामगिरी करतात. यावेळेस देखील बॅटची कडा पाहायला मिळतीये. सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला पाहायला मिळतोय. वी यंग पॅकर्स मासगाव संघ अभिनंदन. सरळ क्वालिफाय करत असताना टेबलला टॉप केलाय आणि वी यंग पॅकर्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय क्वालिफाय झाला. अभिनंदन. थँक्यू डीजे, धन्यवाद. चला आता आपण व्यासपीठावरती थँक्यू सो मच प्रसन्नाजी चव्हाण सर आणि टीम मॅनेजमेंट साई असतील, चिट्टू असतील किंवा अक्षय असतील, आपल्याला विनंती, आपण एक विशेष सन्मान करणार आहोत. थँक्यू सो मच. व्यासपीठावरती एक शुभ सन्मान आणि एक विशेष सन्मान आपण करणार आहोत. अगदी खूप कमी कालावधीमध्ये या यंगस्टरनी आपल्या सगळ्यांना खूप इम्प्रेस केलंय. प्रसन्ना चव्हाण, एकदा विनंती असेल, एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. मग त्यांच्या मनी तेवढ्या चांगल्या आहेत, त्यांचं समालोचन इन्स्पायर करणं तेवढं चांगलं आहे. प्रसन्नाजी, 2 शब्द आपण चर्चा करूयात. प्रसन्ना सर, महाराष्ट्र चॅम्पियन्स लीग आणि तुमच्या सोबतचा आमचा प्रवासही खूप चांगला राहिलेला आहे. चांगली मैत्री आपली आहे. पण त्याचबरोबर प्रसन्ना सर, एक प्रश्न तुमच्या समोर असेल, कसं वाटतंय या अंडरआर्मच्या विश्वामधली ही सगळ्यात मोठी स्पर्धा जेव्हा तुमच्या आवाजातनं कव्हर करण्यात येते? खऱ्या अर्थाने आम्हालाही पर्वणी आहे, पण तुमचा अनुभव कसा राहिला? जबरदस्त अनुभव होता सर. एक अप्रतिम आयोजन. मी सातत्याने एक उल्लेख करत होतो ज्यावेळेस समालोचन करत होतो की सागर पावशे, चिट्टू दादाचं ज्यावेळेस आयोजन असतं ना, टेनिस बॉल क्रिकेटचा लहान तोर मोठा जो खेळाडू आहे त्या खेळाडूची पहिली पसंती असणारं आयोजन म्हणजे चिट्टू दादा पावशेचं आयोजन असतं. आणि त्याच्या आयोजनामध्ये येण्यासाठी मी खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतोय सर, तुम्हाला देखील माहिती आहे
हे आयोजन कव्हर करण्यासाठी मी देखील आतुर होतो आणि ती संधी चिट्टू दादाने मला दिली त्याबद्दल मी त्याचा विशेष आभार व्यक्त करतो. आणि दुसरा प्रश्न असा आहे की सर तुमचं समालोचन तुमचा नेहमी मोठ्या भावासारखं माझ्यावरती प्रेम असतो. तुमच्याकडून देखील भरपूर सारं शिकण्यासारखं आणि शिकायला देखील मिळतो आणि एका मोठ्या भावाप्रमाणे तुम्ही मला नेहमी साथ देता त्याबद्दल मी तुमचं आणि आमचे चिट्टू दादा या दोघांचा विशेष आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच मला ही संधी दिली त्याबद्दल आम्ही तुमचं देखील आणि चिट्टू दादाचं देखील मनापासून आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच प्रसन्नाजी, वेल डन. आणि असंच नेहमी आपण अंडरआर्मचं ओव्हरआर्मचं टेनिस बॉलचं क्रिकेट हे असं पुढे नेण्यामध्ये एक छोटासा वाटा जरी आपला असला ना तरी देखील चालणार आहे. आता आपण पाहणार आहोत उद्याच्या मॅचेस. थँक्यू सो मच. डीजे डीजे हॅलो 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 त्याला सांग कॉर्डलेसचा आवाज दे. हॅलो हॅलो फक्त मॉनिटर. हॅलो 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 चेक 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 हॅलो चेक हॅलो चेक. थँक्यू. येस धन्यवाद. थँक्यू सो मच. ही माझ्यासोबत येस थँक्यू सो मच. धन्यवाद. ही माझ्यासोबत सगळी कोर कमिटीची टीम आहे. सगळ्यांचे विशेष आभार आहेत. चिट्टू आपण या सगळ्या टीमला घेऊन ही जी मोठी संकल्पना आणि त्यामागे अजूनही मोठे हात आहेत. आता आपण कुठे आहोत तर आता आपण ह्या क्वालिफिकेशनच्या सिनॅरिओला सगळं काही तुमच्या समोर आणणार आहोत. क्वालिफाय ग्रुप ए मधून होणारी पहिली टीम आहे साईशा सुपर जायंट्स. 6 पॉइंट्सनी क्वालिफाय झाल्यात. नेट रन रेट 0.8चा त्यांचा आहे. दुसरी टीम डेव्हिल 11 आणि त्यांचे पॉइंट्स आहेत 3 पॉइंट्स. 3 पॉइंट्स आहेत आणि त्यांचा नेट रन रेट तो खूप चांगला आहे 1.11चा असेल. ग्रुप बी मधून क्वालिफाय होणारी पहिली टीम एसबी रेगिंग बुल्स आणि त्यांचे पॉइंट्स आहेत 6 आणि त्यांचा नेट रन रेट आहे 1. आणि त्याबरोबर ग्रुप बी मधून दुसरी टीम क्वालिफाय झालेली आहे ती म्हणजे लक्ष्मी 11 डोंबिवली. 4 पॉइंट्स त्यांचे आहेत. ग्रुप सी मधून क्वालिफाय होणारी पहिली टीम आहे अजिंक्य साई बिलीव्हर्स 4 पॉइंट्सनी आणि नेट रन रेट आहे 2.5चा. त्यानंतर दुसरी टीम मिळाली आहे ग्रुप सी मधून वियंग पॅकर्स माझगाव आणि 6 पॉइंट्सनी 0.4च्या नेट रन रेटने तेही क्वालिफाय झालेत. ग्रुप डी मध्ये पहिली टीम
स्वर्गीय राकेश ढोणे 11 6 पॉइंट्स क्वालिफाय झालेत 2.5चा नेट रन रेट आहे आणि दुसरी टीम मिळाली आहे जय महाराष्ट्र 4 पॉइंट्स नेट रन रेट आहे 2.4चा. मग मात्र या सगळ्या टीम्स आपल्याला मिळाल्यात क्वार्टर फायनलच्या मॅचेस आणि त्यातली ही पहिली मॅच जी असणार आहे लक्ष्मी 11 डोंबिवली 4 पॉइंट्स नेट रन रेट 2.46 2.465 एकदम प्रिसाइज नेट रन रेट. येस पहिली मॅच क्वार्टर फायनलची पहिली मॅच आहे एस